चालू झालंय चालू झालंय. पहिला कुणाचा घ्यायचा आहे? चला कमलेश दादा आपणास विनंती करतो की अनुप दादांचा इथे सत्कार करायचा आहे, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करायचा आहे. ज्यांनी आपल्याला अनुप दादांनी प्लेअर ऑफ द मॅच साठी आपल्याला टी शर्ट प्रत्येक मॅच साठी प्रत्येक संघाला टी शर्ट प्रिंट करून देण्यामध्ये त्यांनी विशेष सहकार्य राबलंय त्यांचं. नंतर कोण आहे? चला गावदेवी गोविंद पथक यांनी देखील आपल्याला या स्पर्धेसाठी बहुमूल्य असं त्यांचं सहकार्य राहिलं. चला मी विनंती करतो दादांना, लाड दादा यांना विनंती करतो त्यांच्या कडून इथे गावदेवी गोविंदा पथकाचा शुभ सन्मान करायचा आहे. चला 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 आपण पाहतोय गावदेवी गोविंदा पथकाचा इथे सन्मान केला गेलाय. चला त्यानंतर आपल्याला पाटील नेटवर्क्स यांचं देखील या स्पर्धेसाठी पाटील नेटवर्क्स या लाईव्ह स्ट्रीम वरती आपण ही स्पर्धा संपूर्ण पाहिली. पाटील नेटवर्क्स यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. चला पाटील नेटवर्क्स एक प्रतिनिधी या. चला कुलदीप या. चला जितेंद्र मान्य श्री जितेंद्र पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते इथे पाटील नेटवर्कचा शुभ सन्मान केला जातोय. चला यानंतर आपले डीजे मास्टर आपले डीजे मास्टर आयुष दादा यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जातोय. विशाल दादा जाधव यांच्या शुभ हस्ते इथे आपले डीजे मास्टर आयुष दादा यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. चला राहुल यादव दादा आपण देखील यायचं, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. राहुल दादा यादव यांनी कमलेश रेवाळे साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे मान्य श्री राहुलजी यादव सर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. कालच्या दिवसापासून चांगली पंचांची भूमिका आपण पाहिली त्यांच्या मार्फत. चला राहुल भोसले सर आपणास देखील विनंती करतो की चला या. चला राहुल भोसले सर यांना देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे. इथे आपल्या दुसरे पंच राहुल भोसले सरांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. चला आर के ब्रॉडबँड आपण देखील यायचं, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. देवेश पाटील साहेब आपण यायचे. चला चला विनायक दादा तावडे आपण देखील यायचंय, आपला देखील इथे शुभ सन्मान केला जाईल.
चला इथे आर के ब्रॉडबँड यांचा देखील इथे शुभ सन्मान तर माननीय श्री संकेतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. दोन वसईविरार मधील अजून दोन चांगले खेळाडू आपण ज्यांना आता फ्रेम मध्ये पाहतो त्यांचा सन्मान केला जातोय. चला गिरीश दादा नागती आपण देखील यायचंय. या आपण गिरीश दादा नागतींना पाहिलं. संपूर्ण या स्पर्धेची व्हिडिओ एडिटिंग आणि या स्पर्धेचे टी शर्ट वरची प्रिंटिंग आणि या मैदानावरती आपण पाहत असलेले सर्व बॅनर्स हे गिरीश दादा नागती यांच्या मार्फत डिझाईन केलेले आहेत. चला गिरीश दादा आपण देखील या आपला इथे शुभ सन्मान केला जातोय. मान्य श्री संकेतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ते गिरीशजी नागती साहेब यांचा शुभ सन्मान केला जातोय. हॅलो 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 आपले कॉमेंटेटर ओमकार घाडगे यांचा आता सत्कार करतायत संकेत पाटील. चला मॅडी आपणास विनंती करतो अंतिम सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच. चला तोपर्यंत आपण पुढच्या पारितोषिकांकडे वळूया. चला माफ करा इम्रान, चला या प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिथे 2 धावा अंतिम षटकामध्ये 12ची आवश्यकता असताना 2 धावा आणि 1 विकेट त्यांच्या नावावरती राहिला. इम्रान ठरले प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी. चला यानंतरचं पारितोषिक वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, ज्या खेळाडूने चांगला खेळ केला त्याचा साथीदार मैदानाच्या बाहेर ज्या वेळी गेला त्यावेळी संघासाठी त्याने उभं राहून स्वतः चांगली धावसंख्या उभारून देत असताना संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेलं. कोणता बॅटर असेल असं वाटतंय? येस इट इज निखिल ठरलाय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, ज्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये 62 धावा आल्यात.
बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा इथं मानकरी ठरलाय विकी, ज्याने चांगला खेळ केलाय. निखिलने चांगला खेळ केलाय. आपल्याला या स्पर्धेसाठी आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज पारितोषिक. बेस्ट बॅटर एक बेस्ट बॅटर साठी चषक आहे. मयूर स्पोर्ट्सची एक ब्रँडेड कॅप आणि NSP स्पोर्ट्स कडून एक कुपन देण्यात आलंय. म्हणजेच बेस्ट बॅटर साठी एक कॅप, ट्रॉफी आणि NSP स्पोर्ट्स कडून एक कुपन देण्यात आलंय. 1 वर्षासाठी व्हॅलिड असलेलं हे NSP स्पोर्ट्सचं कुपन. सुमित ढेकळे अँड स्पोर्ट्स NSP स्पोर्ट्स आपण पाहिलं 1000 रुपयाचं एक कुपन NSP स्पोर्ट्स कडून देण्यात आलंय. चला यानंतरचं पारितोषिक आहे बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याने चांगली गोलंदाजी करत असताना सातत्याने आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली. येस इट इज. मी बोलायच्या आधीच तुम्ही ठरवले. येऊ द्या इम्रानला. 6 विकेट ज्याच्या नावावरती राहिला इम्रान ठरलाय या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब देत असताना आपण पाहतोय जिथे इम्रानने चांगला खेळ केला. इम्रानने चांगला खेळ करत असताना त्याच्या नावावरती 6 विकेट राहिल्यात. इथे आपल्याला एक चषक, मयूर स्पोर्ट्स कडून एक ब्रँडेड कॅप, SG चे शूज आणि NSP स्पोर्ट्स कडून इथे प्लेअर ऑफ द उत्कृष्ट गोलंदाज साठी शूज देण्यात आलेत. चांगली गोलंदाजी राहिली इम्रानची. चला क्लेरिसा 11 संपूर्ण संघ आपण या 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. माफ करा, गावदेवी संघ, आई गावदेवी संघ. चला संपूर्ण संघ या 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय आई गावदेवी संघ. चला या सर्व खेळाडू या. चला आपण पाहतो इथे मान्य श्री कमलेश दादा रेवाळे यांच्या शुभ हस्ते इथे प्लेअर ऑफ द मॅचचा 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. जिथे आई गावदेवी क्रिकेट संघ ज्यांना या 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेत. चौथ्या क्रमांकाचे मानकरी आपण पाहतोय आई गावदेवी क्रिकेट संघ. चला क्लेरिसा 11 संघ 3य क्रमांकाचा मानकरी. क्लेरिसा 11 संघ आपण देखील यायचंय. चला क्लेरिसा 11 संघ या. चला क्लेरिसा 11. मी मान्य श्री संकेतजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते क्लेरिसा 11 संघाला 3य क्रमांकाचा चषक देऊन सन्मानित करायचंय. 3रा क्रमांक पटकावला क्लेरिसा 11 संघाने. जिथे मॅच सुरू होती त्यावेळेस असं वाटलं होतं की अंतिम सामन्यामध्ये क्लेरिसा 11 धडक मारेल, मात्र प्रयत्न थोडेसे कमी पडलेत आणि ते प्रयत्न कमी पडत असताना इथून पुढे खेळ समाप्त झाला क्लेरिसा 11चा 3ऱ्या क्रमांकावरती.
चला यानंतरचं पारितोषिक द्वितीय पारितोषिकाकडे आपण वळतोय. चला श्रीप्रस्था 11, चला आपण संपूर्ण संघ यायचा आहे श्रीप्रस्था 11चा. चला मी माननीय श्री नितेशजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथे टीम श्रीप्रस्था 11 संघाला द्यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचे मानकरी आपल्याला पाहायला मिळाले श्रीप्रस्था 11 संघ, जिथे चांगला खेळ त्यांनी केला. चला यानंतर या स्पर्धेतील सर्वाधिक महत्वाचं पारितोषिक, सर्वाधिक महत्वाचं पारितोषिक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. कोणता खेळाडू प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय? कारण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे, एक आकर्षक असा चषक आणि सोबत NSP स्पोर्ट्स कडून गिफ्ट वाउचर्स आपल्याला देण्यात आल्यात आणि एक NSP सोपारा स्पोर्ट्स यांच्याकडून गॉगल देण्यात आलाय. तर चला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुढचं पारितोषिक, जिकडे वैयक्तिक पारितोषिकांमधील आणि स्पर्धेतील सर्वात मोठं पारितोषिक जे मानलं जातं, मानाचं पारितोषिक जे मानलं जातं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी इथे आपण पाहतोय स्पोर्ट्स सायकल. चला विशालजी जाधव साहेब, आपणास विनंती करतो की आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पारितोषिक देण्यासाठी समोर यायचं आहे. नाही नाही, तुमच्या मनात वेगळंच काहीतरी चालू आहे. विकी नाहीये, तो खेळाडू आहे ज्याने 2 विकेट मिळवल्यात. नाही नाही, विकी नाहीये, 2 विकेट मिळवल्यात. सर्वेश चिपट, बघा कॉन्फिडन्सच नाहीये सर्वेशला. चला अजून सांगतो, 110 धावा त्याने बनवल्यात. ठीक आहे, चिठ्ठी उडवायची आता, विकी की निखिल. चला ठीक आहे, सांगतोच आता. ज्याच्या बॅट मधून या स्पर्धेमध्ये 110 धावा आल्या, 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या, विकी ठरलाय या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. काय खेळी राहिली आहे त्याच्या मार्फत. अंतिम सामन्यामध्ये जरूर त्याने खेळ निराशाजनक केला, मात्र संपूर्ण स्पर्धा त्याने गाजवली आहे. काय खेळ राहिला विकीचा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या विकीसाठी. इथे आपण पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक सायकल मयूर स्पोर्ट्स कडून, कॅप सोपारा स्पोर्ट्स कडून गॉगल, NSP स्पोर्ट्स कडून गिफ्ट वाउचर आणि चषक देण्यात येईल. चला विकी, गॉगल लावून चषक घ्यायचा आहे. NSP स्पोर्ट्स कडून 1,500चं वाउचर आणि स्पोर्ट्स सायकल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी देण्यात आली. काय खेळ राहिलाय विकीचा, चांगला खेळ केला विकीने आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला विकी, आपणास विनंती आहे, एक राऊंड इथे झालाच पाहिजे आता.
विकी थांबायचंय, विकी थांबायचंय. चला विकी थांबायचंय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी ठरलायस. चांगला खेळ राहिला. 110 धावा, 2 विकेट तुझ्या नावावरती. आज इतके सारे गिफ्ट्स मिळालेत. NSP स्पोर्ट्स करून 1,500चं वाउचर, एक सोपारा स्पोर्ट्स करून गॉगल, मयूर स्पोर्ट्सची एक ब्रँडेड कॅप आणि एक स्पोर्ट्स सायकल मिळाली आहे. काय म्हणशील, कशी भावना होती? ही स्पर्धा तू कालपासून खेळतोयस, कसं वाटत होतं आणि ही स्पर्धा खेळत असताना किती एन्जॉय केलंस? टूर्नामेंट का ऑर्गेनाइजेशन बहुत अच्छा था. टूर्नामेंट इस बार टाइम का लिमिट रखा था, उसकी वजह से बहुत जल्दी हुआ. तो टूर्नामेंट में जो लोग ने मेहनत किया और टूर्नामेंट इतना अच्छा ऑर्गेनाइज किया उसके लिए थैंक यू. इतना प्राइज़ मिला इंडिविजुअल, पर सेकंड प्राइज़ मिला. फर्स्ट प्राइज़ मारता तो ज़्यादा खुश होता. फर्स्ट प्राइज मारते तो ज़्यादा खुश होते, लेकिन आपने सेकंड प्लेस पर ख़त्म किया. इसके आगे भी और टूर्नामेंट है और आने वाले टूर्नामेंट के लिए आपके लिए बहुत सारी शुभकामनाएं. चला यानंतर आई पद्मावती संघ, चला स्टेजवरती यायचं संपूर्ण संघ. अंतिम विजेता संघ म्हणून आई पद्मावती संघाला पाहिलं गेलं आहे, जिथे संपूर्ण दिवसभर कालच्या दिवसापासून आजच्या रात्रीपर्यंत ज्या संघाने चांगला खेळ केला, मैदानाच्या आतमध्ये ज्या संघाने जीवाचं रान करून अंतिम सामन्यापर्यंत आपल्या जिद्द दाखवली, तोच संघ ठरलाय अंतिम सामन्याचा विजेता आई पद्मावती संघ. चला मैत्री ग्रुप यांना मी विनंती करतो की आपण हे पारितोषिक टीम आई पद्मावती संघाला द्यायचं आहे. काय खेळ राहिला, चांगला खेळ त्यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. जिथे आपण पाहिलं आई पद्मावती संघाला पहा, आई पद्मावती संघ आपल्याला पाहायला मिळतो, जिथे त्यांनी चांगला खेळ केला. कालच्या रात्रीपासून आजच्या रात्रीपर्यंतचा हा प्रवास एक सोनेरी प्रवास त्यांच्यासाठी राहिला, अनोखा प्रवास त्यांच्यासाठी राहिला. सर्वेश चिपट असेल किंवा सैफ असेल, सर्वांनीच केलेली चांगली गोलंदाजी. एक सामना 33चा डिफेंड केला, एक सामना 29चा डिफेंड केला. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि विजेता संघ ठरत असताना पाहायला मिळाला आई पद्मावती संघ. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन सर्व खेळाडूंचं. आणि आपण पाहत होतो बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी पुरस्कृत मैत्री चषक पर्व क्रमांक 2 आणि पर्व क्रमांक 1 आणि पर्व क्रमांकचा अंतिम दिवस आज समाप्तीस आला असं मी जाहीर करतो आणि थांबतो. चला एक सन्मान इथे केला जातोय. प्रज्वल दळवी यांचा इथे सन्मान केला जाईल. एक स्पेशल सन्मान म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, कारण स्पर्धा तुम्हाला जर करायची असेल तर ती स्पर्धा करण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घेताना आपल्याला प्रज्वल दळवी पाहायला मिळालेत. प्रत्येक वेळी ज्यावेळी कोणी कॉल केला की प्रज्वल दळवी तिकडे जायचे, त्यांना मदत करायचे, काय जे स्पर्धेचं काम असेल ते प्रज्वल दळवी यांनी चोखपणे पार पाडलं आणि ही स्पर्धा पार पाडण्यामध्ये त्यांचं एक विशेष योगदान राहिलं. तर ही चला ही स्पर्धा समाप्त झाली असं मी जाहीर करतो आणि भेटूयात. शुभरात्री. धन्यवाद.